जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार नगरपालिकेतर्फे शहरात प्लास्टिक बंदी मोहिमेची धाडसी कारवाई करून मागील गेल्या 2 दिवसात शहरातील विविध प्लास्टिक विक्रेत्यांकडून 31,400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून नंदुरबार पालिकेतर्फे प्रभारी परिवीक्षाधीन मुख्याधिकारी शिवांश सिंह यांच्या अध्यक्षतेखाली प्लास्टिक बंदी मोहिमेची कडक कारवाई करण्यात येत आहे। नंदुरबार नगरपालिकेचे प्रभारी परिवीक्षाधीन मुख्याधिकारी शिवांश सिंह यांच्या अध्यक्षतेखाली प्लास्टिक पथक स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे। निरीक्षक युवराज चव्हाण, सागर साळुंखे, मनोहर पिंपळे, एजाज शेख, आरिफ कुरेशी, मुकेश घाटे, विशाल सांगळे, दिनेश भील, कांतीलाल ढंडोरे, मुकेश सोनवणे, सागर ढंडोरे यांच्या पथकाने नंदुरबार शहरातील विविध प्लास्टिक विक्रेत्या दुकानांवर तसेच शहरातील व्यावसायिकांच्या दुकानाबाहेर पडलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यावर पालिकेच्या स्वच्छता विभागातर्फे कारवाई करण्यात आली आहे। तर विविध प्लास्टिक विक्रेत्या दुकानांची देखील तपासणी करण्यात आली आहे। तर दोषी आढळून आलेल्या प्लास्टिक विक्रेत्या दुकानदारांना व्यावसायिकांना विक्रीस बंदी असताना देखील विक्री केली व दुकानात माल आढळून आल्याने त्यांना दंड आकारण्यात येऊन मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। त्यात 10 फेब्रुवारी 2026-2110 रुपयांचा दंड वसूल केला आहे। तर 11 फेब्रुवारी 2026 रोजी रक्कम 10,300 असे दंडची एकूण 31,400 रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे। त्यात नंदुरबार शहरातील सुनील हार्डवेअर, साई प्लास्टिक, महादेव एंटरप्राइजेस व रेखा प्लास्टिक या व्यावसायिकांच्या दुकानांची तपासणी करून दोषी आढळलेल्या व्यावसायिकांकडून मुद्देमाल जप्त करण्यात येऊन दंड वसूल करण्यात आला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।